मी तुझ्यावर विश्वास ठेवला ना, तीच चूक झाली माझी. मी आपला वेड्यासारखा भ्रमात फिरतोय. माझ्या बायकोनी माझ्यासाठी उपवास ठेवलाय. तू तू इथे. चुकले हो मी काय करू. खरंच मी तुमच्यासाठी कडक उपवास धरला होता. अगदी पाण्याच्या थेंबाला स्पर्शही केला नव्हता हो. खोटं बोलतेस तू. आणि कोण विश्वास ठेवणार तुझ्यावर, सांग ना. कोण विश्वास ठेवणार. किती कडक उपवास करतेस ते दिसतच आहे समोर. माफ करा ना. उपवास मोडताना तुझ्या मनात एकदा तरी माझा विचार आला. आज तुझ्यामुळे माझी मान खाली गेली. अगं बोल ना, मी काय विचारते तुला. गप्प कायस तू. तूच सांगितलंस ना देवेंद्रला की शांताबाईला भज्या मी आणायला सांगितलं म्हणून. हो सांगितलं. काय करणार आहेस तू. लाज नाही वाटत तुला. मी या वाड्यातली मालकीण आहे. म्हणूनच तुझ्याकडून वाड्यातल्या थोड्या मोठ्यांच्या अपेक्षा होत्या. तू त्याही पार पाडू शकलेली नाहीयेस. हे तू मला लक्षात आणून द्यायची गरज नाहीये मुक्ता. फार मोठी चूक करतेस तू. माझ्या आणि देवेंद्र मध्ये भांडण लावतेस. चूक तर तू केलीयस, माझी फसवणूक करून. हे असले उपास तापास करून देवेंद्र तुला मिळेल असा गैरसमज तर नाहीये ना तुझा. नाही, अजिबात नाही. आणि माझा तसा प्रयत्नही नाहीये. जागृती, देवेंद्र तुझा नवरा आहे. मी तर माझ्या विभासवर प्रेम करते. आणि एक ना एक दिवस मी त्याला नक्की परत मिळवणार. मुक्ता, मी तुला सोडणार नाही. एक दिवस मी तुला असा धडा शिकवीन की तुझी सगळी हुशारी बाहेर निघेल. अगं पण ममा, इथले सगळे व्याप सोडून नाशिकला जायचं का मनात आलं तुझ्या. कारण इथे माझा जीव गुदमरतोय. काही झालं तरी रेवती माझी मुलगी आहे. ती जे वागली ते मी नाही विसरू शकत. पण माझं तिच्या बरोबरचं वागणंही मला नाही पटत आहे. ममा मग माफ कर ना दिला. नाही रश्मी, आता ते शक्य नाहीये. माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम होतं. बोला ना. मला सांग, आपल्या घरी जे जे फ्रॉड लोक म्हणजे डॅडींच्या मित्राची बायको आणि त्यांचा मुलगा बनून जे राहायला आले होते, हां, त्या दोघांबद्दल मामा किंवा देवेंद्र दादांच्या तोंडून काही बोलणं झाल्याचं तुझ्या कानावर आलंय का. नाही. मुक्ता प्लीज, तुला काही संशयास्पद वाटलं तर मला कळव. नक्की कळवीन. त्या जमिनीवर आपल्याला साखर कारखाना बांधायचा आहे. पर ते काम का रेंगाळलं हे अजूनपर्यंत सांगितलं नाहीस आम्हाला. तो मधला माणूस नडतोय. कोण आहे त्यो. तोच तो विश्वासराव. काय म्हणणं आहे त्याचं. मोठा केलाय. त्याला माहितीये ना आपल्याला गरज आहे त्या जागेची. तू प्रेमाने समजावलंस का त्याला. प्रेमाने समजून बघितलं आबा. तर सीएमचा पुतण्या आहे ना, जास्त बोलू शकत नाही आपण त्याला. रुबाब दाखवतो उगीच. साहेबांच्या पुतण्याची हवा काढायला आम्हाला येळ नाही लागायचा. आत्ताच्या आत्ता त्याचा बंदोबस्त करून टाकू. यांनी प्रसाद खाल्ल्याशिवाय मी माझा हा उपास सोडणार नाही, हे नक्की. आता हा काय आणखी नवीन हट्ट. अगं असं नसतं. माहितीये मला, तरी हा माझा हट्ट आहे. ज्याच्यासाठी हे सगळं करतेय त्यांनी प्रसाद खायलाच हवा ना. तरच माझ्या उपासाचं फळ मिळाल्यासारखं वाटेल मला. माझं एक मुक्ता. नाही आई, आज मला बघायचंच आहे माझ्या प्रेमात आणि श्रद्धेत किती ताकद आहे ते.